मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ। फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट भेट। पुणे निलेश घायवळ संबंधित मोक्यातील आरोपींना आता ताब्यात घेण्यास सुरुवात। आरोपी मुसा शेखला पुणे पोलिसांनी सिंहगडच्या हद्दीतून ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री दादा भुसेंच्या नावाखाली फसवणूक, नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक केल्याची माहिती। रोहन जाधव नावाच्या आरोपीला सध्या अटक केल्याची माहिती। टीपीडीसी बैठकीसाठी निघाल्यानंतर गणेश नाईकांना वाहतूक कोंडीचा फटका। पालकमंत्री गणेश नाईकांनी वाहतूक कोंडीवरून सर्व अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। तात्काळ उपाययोजना करण्याच्याही अधिकाऱ्यांना सूचना। पुण्याच्या वाकडमध्ये फटाक्याच्या दुकानात गुन्हेगारी पद्धतीनं रील बनवत प्रमोशन करणं चांगलंच महागात पडलंय। पोलिसांनी रील चालला ताब्यात घेत समज दिली आहे। बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांचं डिमोशन करत बदली। अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहामध्ये उपअधीक्षक पदी बदली। बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतर करण्याचा त्यांनी प्रयत्न पडळकरांनी देखील त्यांच्यावर आरोप केले होते। मुंबईतील 300 कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द। जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत स्थानिकांनी याला विरोध केला होता। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महिला शक्तीचा आवाज गरजण्याची शक्यता। आरक्षणाच्या अनुकूलतेमुळे महिला राजकीय रिंगणात आता उतरायला सज्ज। जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकारणात नव्या उत्सुकतेची लाट। महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन। कॅन्सरशी झुंज त्यांची अपयशी। पंकज धीर यांनी वयाच्या 68व्या वर्षी घेतला